खरं तर ही दहीपुरी आहे, पण बदलापूरमध्ये याला शेवपुरी बोलतात. आता का ते बदलापूरला येऊन विचारा तुम्ही. तर सुरुवातीला मी रगडा बनवतोय, त्यासाठी पिवळे वाटाणे भिजत टाकले होते 2-2.5 तासासाठी. त्यानंतर आता याला कुकरला लावतोय, याच्यामध्ये बटाटा ॲड करतोय, थोडीशी हळद आणि मीठ टाकून याला आपण 4 ते 5 कुकरच्या शिट्टी घेणार आहोत. मस्त असा रगडा तयार करणार आहोत. जो रगडा तयार करून त्याला असं मस्त असं स्मॅश करणार आहे. स्मॅश करून त्याचा रगडा तयार होतो आणि लय भारी लागतो खायला. त्यानंतर त्या पुऱ्यांना मी मध्ये छेद करून घेतो आहे, होल करून घेतो आहे आणि मग याला आपण आता सेट करणार लावणार आहोत. आता जसे पाणीपुरीवाले लावतो तसंच लावतो आहे. सुरुवातीला मी रगडा टाकला आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीने टाकू शकता. तुम्ही सुरुवातीला जे काय पाहिजे तसं. तर मी ते रगडा टाकल्यानंतर कांदा टाकला आहे, मग टोमॅटो टाकला आहे, त्यानंतर मग इमली म्हणजे आपलं चिंचेचं हे टाकले पाणी, त्यानंतर थोडी दही टाकली याच्यामध्ये. त्यानंतर याच्यावरती टाकतो थोडीशी बारीक शेव जी येल्लोवाली येते ती. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं डाळिंब टाकलं आहे, पुन्हा असं दही टाकून आणि मग असं प्रेझेंट केलं आहे. आता हे बाप्पासाठी नैवेद्य